आणि मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये येते आणि अहमदनगरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅलीला थोड्याच वेळात सुरुवात सुद्धा होणार आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यानंतर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जरांगेंचं तुफान आल्याचं पाहायला मिळत आहे। अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीची जय्यत तयारी सुद्धा मराठा बांधवांकडून करण्यात आली आहे। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय उत्तर महाराष्ट्रानंतर आता ते उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, पश्चिम महाराष्ट्रानंतर आज त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्या पार्श्वभूमीवर कशी तयारी करण्यात आलेली आहे? नक्की श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातून ही जी शांतता रॅली सुरू झाली ती पुढे पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जाताना एकंदरीत पाहायला मिळते। आज उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खरं तर मनोज जरांगेंचं मोठं स्वागत होताना एकंदरीत पाहायला मिळतंय। मनोज जरांगेंचं स्वागत काही वेळामध्ये या केडगाव नगरीमध्ये होताना एकंदरीत पाहायला मिळेल आणि यानंतर तिथून पुढे खरं तर मनोज जरांगे पाटील हे पुढे अहमदनगर शहरामध्ये शांतता रॅली काढताना एकंदरीत पाहायला मिळतील आपल्याला। एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही वेळातच या शांतता रॅलीला सुरुवात होताना एकंदरीत पाहायला मिळेल। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर मराठा योद्धे, त्या मराठा योद्ध्यांमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यानंतरून त्यांचा आनंद खरं तर द्विगुणित होताना पाहायला मिळतोय, कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते उत्साह करताना, जल्लोष करताना एकंदरीत पाहायला मिळतात। या केडगाव चौकातील हा जो चौक आहे तो पिकेट रेडर चौक आहे आणि या पिकेट रेडर चौकामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला खरं तर पुष्पहार घालून पुढे मनोज जरांगे पाटील हे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतील। मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्र असेल, त्यानंतर मराठवाडा असेल, या ठिकाणी जो जल्लोषात स्वागत केलं गेलं, त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषात स्वागत करण्यासाठी हे जे संपूर्ण मराठा सेवक आहेत ते तत्पर असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळं आता हे जे तुफान आहे ते आता अहमदनगरमध्ये म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी आता धडकल्याचं एकंदरीत पाहायला मिळते आणि काही वेळात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा जो संघर्ष योद्ध्यांना भेटण्यासाठी, एकंदरीत संघर्ष योद्ध्यांना आपला हात मिळवण्यासाठी अनेक मराठा समाजातील बांधव या ठिकाणी जमताना एकंदरीत पाहायला मिळेल। बरोबर आहे तुषार, नक्कीच या रॅलीकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि मोठमोठाले क्रेन सुद्धा पाहतोय आपण, त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी।